नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आज आपण पाहणार आहोत दिवस दुसरा आणि हा प्रवास आहे श्री गुरुचरित्रमधील अध्याय 10 ते अध्याय 21चा. पहिल्या दिवशीमध्ये आपण पाहिलं भक्ती, श्रद्धा, संयम आणि सेवा. आजचा दिवस आहे गुरुची परीक्षा, धैर्य, कर्म आणि शेवटी आशीर्वाद. हा फक्त कथा ऐकण्याचा प्रवास नाही, हा तुमच्या आयुष्याला बदलणारा प्रवास आहे. तर चला मन शांत ठेवा आणि या डिवाइन प्रवासाला सुरुवात करूया. श्री गुरुदत्तांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्रमधील अध्याय 10 गुरुची परीक्षा सुरू. हा अध्याय आपल्याला एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायला लावतो. जेव्हा आपण चांगलं करत असतो तरीही लाईफमध्ये प्रॉब्लेम्स का येतात? एक भक्त जो पूर्ण श्रद्धेने गुरुवर विश्वास ठेवत होता, तो नेहमी प्रार्थना करायचा, सेवा करायचा आणि मनापासून भक्ती करत होता. पण अचानक त्याच्या आयुष्यात अडचणी सुरू झाल्या. कामात अडथळे, आर्थिक समस्या, मनात कन्फ्युजन. त्याला वाटायला लागलं, मी इतकं चांगलं करतो तरीही माझ्याबरोबरच असं का होतं? पण त्याला माहिती नव्हतं ही सुरुवात होती गुरुच्या परीक्षेची. हा प्रसंग ऐकताना आपल्याला स्वतःचं आयुष्य आठवत नाही का? कधी आपण मेहनत करतो तरीही रिझल्ट मिळत नाही. कधी आपण प्रामाणिक असतो तरीही प्रॉब्लेम्स येतात. तेव्हा मनात एकच विचार येतो, मी काय चूक केली? पण कदाचित ती तुमची चूक नसते, ती तुमची परीक्षा असते. आजच्या काळात आपण फेल्युअरला घाबरतो. एक छोटं सेटबॅक आलं की आपण गिवअप करतो. पण ट्रूथ काय आहे? प्रत्येक सक्सेसफुल व्यक्तीनं कठीण परीक्षा दिलेली असते. एक्झाम न देता रिझल्ट मिळत नाही, तसंच परीक्षा न देता सक्सेसही मिळत नाही. आजचा मेसेज क्लिअर आहे. चॅलेंजेस म्हणजे प्रॉब्लेम नाही, ते तुमचं ग्रोथचं साईन आहे. जर तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येत असतील तर समजा तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार होत आहे. परीक्षा आली तर घाबरू नका, ती तुमच्या क्षमता वाढवण्यासाठी येते. स्ट्रॉंग लोक प्रॉब्लेम्सपासून पळत नाहीत, ते त्यांना फेस करत असतात. या अध्यायातून आपण शिकतो फेल्युअर नाही, फक्त लर्निंग आहे. देव तुमची परीक्षा घेतो कारण त्याला माहिती असतं तुम्ही त्यासाठी तयार आहात. जिथे परीक्षा आहे तेथेच पुढं यश आहे. तुमच्या आयुष्यात असा चॅलेंज आला आहे का ज्याने तुम्हाला बदलून टाकलं? कमेंटमध्ये टेस्ट लिहा. अध्याय 10 आपल्याला शिकवतो चॅलेंजेस हे फेल्युअर नाहीत, ते ग्रोथ टेस्ट आहेत. अध्याय 11 आपण निष्ठा आणि विश्वासाची ताकद पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 11 भक्ताची निष्ठा. हा अध्याय आपल्याला शिकवतो निष्ठा म्हणजे नेमकं काय आणि ती आयुष्य बदलण्याची ताकद कशी ठेवते. एक भक्त जो गुरुवर पूर्ण विश्वास ठेवतो, त्याच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीही त्याने एक गोष्ट कधीच सोडली नाही, ती म्हणजे त्याची निष्ठा. लोक त्याला सांगायचे, इतकी भक्ती करून काय उपयोग, तुझं काहीच बदलत नाही. पण तो शांत राहायचा आणि आपल्या मार्गावर चालत राहायचा, कारण त्याला माहिती होतं खरं फळ वेळेनंच मिळतं. थोडा विचार करा, आपणही काहीतरी सुरू करतो, जिम, स्टडी, बिझनेस, स्पिरिच्युअलिटी, पण काही दिवसांनी आपण ते सोडून देतो. का? कारण रिझल्ट लगेच दिसत नाही. पण निष्ठा म्हणजे रिझल्ट दिसत नसतानाही चालत राहणं. हीच ती माइंडसेट आहे जी सक्सेसफुल लोकांना वेगळं बनवते. आजचं काळ डिस्ट्रॅक्शनने भरलेलं आहे. मोबाईल, सोशल मीडिया, कंपॅरिझन. आज लोक कन्सिस्टन्सी ठेवू शकत नाहीत. पण ट्रूथ काय आहे? सक्सेस ओव्हरनाईट येत नाही. तो त्या लोकांकडे जातो जे रोज थोडं थोडं कामं करतात, जे हार मानत नाहीत. आजचा मेसेज खूप सिम्पल आहे. तुम्ही टॅलेंटने नाही तर कन्सिस्टन्सीनं जिंकता. निष्ठा म्हणजे दररोज स्वतःला प्रूव्ह करणं. ज्याच्याकडे निष्ठा आहे त्याला कोणीही थांबवू शकत नाही. या अध्यायातून आपण शिकतो छोटे स्टेप्स आणि रोजची मेहनतच मोठं यश असते. निष्ठा ही तुमची खरी ताकद आहे. जे लोक थांबत नाही ते शेवटी जिंकतात. तुम्ही किती कन्सिस्टंट आहात कमेंटमध्ये लिहा. अध्याय 11 आपल्याला शिकवतो निष्ठा ही यशाची गुरुकिल्ली आहे. अध्याय 12 आपण संकटात श्रद्धा कशी टिकवायची ते पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 12 संकटात श्रद्धा कशी ठेवावी. हा अध्याय आपल्याला शिकवतो जेव्हा सगळं चुकीचं चाललेलं असतं तेव्हा श्रद्धा कशी टिकवायची.
एक भक्त जो आधीपासून गुरुवर विश्वास ठेवत होता, पण त्याच्या आयुष्यात अचानक मोठं संकट येतं. आर्थिक अडचण, आरोग्याची समस्या, घरातील तणाव. त्याचं मन हादरून जातं. आता काय होणार? पण त्यानं एक गोष्ट सोडली नाही, ती म्हणजे त्याची श्रद्धा. तो अजूनही प्रार्थना करत राहिला, शांतपणे, विश्वासाने. हा प्रसंग ऐकताना आपल्यालासुद्धा स्वतःच्या आयुष्य आठवत नाही का? कधी आपण खूप स्ट्रॉंग असतो, पण एकच प्रॉब्लेम येते आणि आपण पूर्णपणे तुटून जातो. तेव्हा आपण देवावर डाऊट करतो, स्वतःवर डाऊट करतो. पण हीच ती वेळ असते जिथे श्रद्धा खऱ्या अर्थाने तपासली जाते. आजच्या काळात लोक स्ट्रेस, डिप्रेशनमध्ये आहेत, कारण ते परिस्थितीवर कंट्रोल करू शकत नाहीत. पण एक गोष्ट आपण करू शकतो, आपला ॲटिट्यूड कंट्रोल करू शकतो. प्रॉब्लेम येणं आपल्या हातात नाही, पण रिॲक्शन मात्र आपल्या हातात असतं. जर आपण पॅनिक झालो तर सिच्युएशन आणखी वाईट होतं. पण जर आपण शांत राहिलो तर आणि विश्वास ठेवला तर आपल्या त्या संकटातून आपण बाहेर पडू शकतो. संकट हे कायमचं नसतं, ते तात्पुरतं असतं. ज्याच्याकडे श्रद्धा आहे तो कोणत्याही परिस्थितीत उभा राहू शकतो. या अध्यायातून आपण शिकतो, कठीण काळातही विश्वास सोडू नका. संकट तुमचं आयुष्य संपवायला येत नाहीत, ते तुम्हाला मजबूत बनवायला येतात. जेव्हा काहीच समजत नाही तेव्हा फक्त एक गोष्ट करा, विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात असा कधी संकट काळ आला आहे का ज्यानं तुम्हाला मजबूत केलं? कमेंटमध्ये फेथ म्हणून लिहा. अध्याय 12 आपल्याला शिकवतो, संकटातही श्रद्धा ठेवणं हीच खरी ताकद आहे. अध्याय 13 आपण गुरूंचं मार्गदर्शन किती महत्त्वाचं आहे हे पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 13 गुरूंचं मार्गदर्शन. हा अध्याय आपल्याला शिकवतो योग्य मार्गदर्शन आयुष्य कसं बदलू शकतं आणि गुरु आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत. एक व्यक्ती जी जीवनात खूप कन्फ्यूज होती. त्याला समजत नव्हतं काय योग्य आहे आणि काय चुकीचं आहे. तो अनेक निर्णय घेत होता, पण ते चुकीचं ठरत होते. शेवटी तो गुरूंच्या शरण जातो. गुरु त्याला शांतपणे मार्ग दाखवतात, काय करायचं आणि काय टाळायचं. हळूहळू त्याचं आयुष्य बदलायला लागतं. थोडा विचार करा, आपण रोज किती डिसिजन घेतो, करिअर, रिलेशनशिप, मनी, फ्युचर. पण सगळे डिसिजन बरोबर असतात का? उत्तर मात्र नाही, कारण आपल्याकडे क्लिअरिटी नसते. इथंच मग गुरूचं महत्त्व सुरू होतं. गुरु तुम्हाला रेडीमेड आन्सर देत नाही, ते तुम्हाला विचार करायला शिकवतात. ते तुम्हाला चुकीपासून वाचवतात. आजचं काळ बघा, आपल्याकडे ऑप्शन भरपूर आहेत, पण क्लिअरिटी मात्र नाही. टू मेनी चॉईसेस म्हणजे कन्फ्युजन. आज लोक सोशल मीडियावरून डिसिजन घेतात, पण ते डिसिजन लाँग टर्ममध्ये योग्य असतं का? म्हणूनच आज प्रत्येकाला एक मेंटॉर हवा आहे, करिअर गाईड, लाईफ कोच, स्पिरिच्युअल गुरु. कारण एक योग्य मार्गदर्शन तुमचं आयुष्य बदलू शकतं. चुका करणे वाईट नाही, पण त्यातून न शिकणं वाईट आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर तुमचा प्रवास सोपा होतो. या अध्यायातून आपण शिकतो, गुरु म्हणजे तुमच्या आयुष्याचा डायरेक्शन सिस्टम आहे. गुरु तुम्हाला शॉर्टकट देत नाहीत, ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात. एक योग्य निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. तुम्ही निर्णय घेताना कोणावर विश्वास ठेवता हे कमेंटमध्ये नक्की लिहा. अध्याय 13 आपल्याला शिकवतो, योग्य मार्गदर्शन हेच यशाचं खूप रहस्य आहे. अध्याय 14 आपण कर्म आणि फळांचा नियम जाणून घेणार आहोत. गुरुचरित्रमधील अध्याय 14 कर्म आणि फळ. हा अध्याय आपल्याला शिकवतो, आपण जे काही करतो त्याचं फळ आपल्याला मिळतंच आणि हा नियम कधीच चुकत नाही. एक व्यक्ती जी आपल्या जीवनात चुकीचे निर्णय घेत होती, तो शॉर्टकट्स वापरत होता, लोकांना फसवत होता आणि चुकीच्या मार्गावर चालत होता. सुरुवातीला त्याला सगळं ठीक वाटत होतं, पण हळूहळू त्याच्या आयुष्यात समस्या वाढायला लागल्या. त्याला समजायला लागलं, हे सगळं माझ्या कर्माचं फळ आहे. तो गुरुकडे जातो आणि त्यांना विचारतो, मी हे कसं सुधारू शकतो? गुरु त्याला सांगतात, योग्य कर्म करायला सुरुवात कर आणि संयम ठेव. थोडा विचार करा, आपण रोज किती कर्म करतो? विचार, बोलणं, कृती आणि प्रत्येक गोष्टीचा परिणाम होतो. चांगलं केलं तर चांगलं मिळतं, वाईट केलं तर वाईट परत येतं. हा नियम आहे जो कधीच बदलत नाही. आपण कधी कधी विचार करतो, मी चांगलं करतो तरीही वाईट का होतं? कारण काही वेळा आपल्याला भूतकाळातील कर्माचं फळ मिळत असतं. आजचा काळ बघा, लोक लगेच रिझल्ट पाहतात, पण कोणीही प्रोसेसमध्ये कधीच लक्ष देत नाही. आज शॉर्टकट्स खूप आहेत, इझी मनी, फेक इमेज, रॉंग वेज, पण ते जास्त वेळ टिकत नाही. आजचा मेसेज क्लिअर आहे, तुम्ही जे पेराल तेच उगवेल. जर तुम्हाला चांगलं लाईफ हवं असेल तर चांगलं कर्म करा.
कर्म बदललं तर भविष्य बदलतं. आजपासूनच चांगले निर्णय घ्या. या अध्ययनातून आपण शिकतो तुमचं भविष्य तुमच्या आजच्या कर्मावर अवलंबून आहे. जीवनात काहीही रँडम नाही, सगळं तुमच्या कर्माचं फळ आहे. जे काही करत आहात ते सुद्धा तुमच्यासमोर उभं राहणार आहे. तुम्ही तुमच्या कर्माबद्दल जागृत आहात का याचं उत्तर कमेंटमध्ये जरूर लिहा. अध्याय 14 आपल्याला शिकवतं कर्म आणि फळांचा नियम कधीच चुकत नाही. अध्याय 15मध्ये आपण भक्तीची खरी ताकद पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 15 भक्तीची ताकद. हा अध्याय आपल्याला सांगतो खरी भक्ती किती शक्तिशाली असते आणि ती आयुष्य कसं बदलू शकते. एक साधा भक्त ज्याच्याकडे पैसा नव्हता, मोठं ज्ञान नव्हतं, पण त्याच्याकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे खरी भक्ती. तो मनापासून गुरूंना आठवत होता, प्रार्थना करत होता. लोक त्याची थट्टा करायचे, हे करून काय मिळणार, पण त्यानं कधीच थांबवलं नाही आणि एक दिवस त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतो. त्याच्या समस्या हळूहळू सुटायला लागतात आणि त्याला शांतता मिळते. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे फक्त पूजा, मंदिर आणि जप नाही. भक्ती म्हणजे मनापासून विश्वास ठेवणं. भक्ती म्हणजे स्वार्थाशिवाय प्रेम करणं. जेव्हा तुमचं मन प्युअर असतं तेव्हा तुमची प्रार्थना शक्तिशाली होते. आजचं काळ बघा, लोक बाहेरचं खूप स्ट्रॉंग आहेत पण आतून वीक आहेत. स्ट्रेस, लोनलीनेस, डिप्रेशन, कारण मनाला शांती नाही. इथेच भक्ती काम करते. भक्ती तुम्हाला इनर स्ट्रेंथ देते. भक्ती तुम्हाला स्टेबल बनवते. आजचा मेसेज सिम्पल आहे, बाहेरचं स्ट्रॉंग होण्यापेक्षा आतून स्ट्रॉंग व्हा. भक्ती तुमचं आयुष्य बदलू शकते. मन शांत झालं की सगळं सोपं वाटतं. या अध्ययनातून आपण शिकतो भक्ती ही कमजोरी नाही, ती सर्वात मोठी ताकद आहे. जेथे श्रद्धा असते तेथेच चमत्कार होतो. भक्तीनं जे मिळतं ते जगात कुठेच मिळत नाही. तुमच्यासाठी भक्ती म्हणजे काय याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. अध्याय 15 आपल्याला शिकवतो भक्ती हीच खरी ताकद आहे. अध्याय 16मध्ये आपण गुरुच्या कृपेचा अनुभव पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील 16वा अध्याय गुरूंची कृपा अनुभव. हा अध्याय आपल्याला सांगतो गुरूंची कृपा कशी अनुभवता येते आणि ती आयुष्य कसं बदलते. एक भक्त जो खूप दिवसापासून अडचणीत होता, तो प्रयत्न करत होता पण काहीच होत नव्हतं. शेवटी तो पूर्ण मनाने गुरूंना शरण जातो. हे गुरुदेव, आता सगळं तुमच्यावर सोडलं. आणि तेव्हाच त्याच्या आयुष्यात काहीतरी बदलायला लागतं. हळूहळू अडचणी कमी होतात, लोक भेटतात, त्यात मार्ग दिसायला लागतो आणि त्याला जाणवतं ही माझी मेहनत नाही, ही तर गुरूंची कृपा आहे. गुरूंची कृपा म्हणजे काय? ती काही अचानक मिरॅकल नाही, ती एक अनसीन पॉवर आहे जी तुम्हाला योग्य वेळी योग्य दिशा देते. कधी कधी आपण खूप मेहनत करतो पण काहीच होत नाही आणि अचानक सगळं ठीक होतं आणि हीच असते गुरूंची कृपा. आजच्या काळात आपण सगळे लॉजिकने समजवतो पण काही गोष्टी लॉजिकच्या पलीकडे असतात. तुमच्यासोबत अधिक असं झालं आहे का जिथे सगळं इम्पॉसिबल वाटत होतं आणि अचानक सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले? ते लक नव्हतं, तिथे ही कृपा होती. आजचा मेसेज खूप क्लिअर आहे. तुम्ही मेहनत करा पण विश्वासही ठेवा. कृपा मिळवण्यासाठी मन शांत आणि नम्र असणं गरजेचं आहे. इगो सोडलं की कृपा सुरू होते. या अध्ययनातून आपण शिकतो मेहनत आणि विश्वास म्हणजे चमत्कार. जेथे तुमचे प्रयत्न संपतात तेथे गुरूंची कृपा सुरू होते. कधी कधी जे तुम्हाला मिळतं ते तुमच्या प्रयत्नापेक्षा जास्त असतं, कारण त्यात कृपा असते. तुमच्या आयुष्यात असा मिराकल झाला आहे का जो एक्सप्लेन करता येत नाही? याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. अध्याय 16 आपल्याला शिकवतं गुरूंची कृपा हीच आयुष्य बदलणारी शक्ती आहे. अध्याय 17मध्ये आपण संयम आणि धैर्याचं महत्त्व पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 17 संयम आणि धैर्य. हा अध्याय आपल्याला शिकवतो यश मिळवण्यासाठी संयम का आवश्यक आहे आणि धैर्य तुम्हाला कसं मजबूत बनवतं. एक भक्त जो आपल्या आयुष्यात खूप काही मिळवायचा प्रयत्न करत होता, तो मेहनत करत होता, प्रार्थना करत होता, पण त्याला लगेच रिझल्ट मिळत नव्हता. कधी कधी तो निराश व्हायचा, पण त्याने 2 गोष्टी कधीच सोडल्या नाहीत, संयम आणि धैर्य. तो शांतपणे वाट पाहत राहिला आणि आपलं काम करत राहिला आणि एक दिवस त्याला यश मिळालं. संयम म्हणजे काय? ताबडतोब रिझल्ट न मिळाल्यावरतीही शांत राहणं. धैर्य म्हणजे काय? कठीण परिस्थितीतही हार न मानणं. आजची रिॲलिटी काय आहे? आपल्याला सगळं लगेच हवं असतं, पण निसर्ग आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, सगळ्याला वेळ लागतो. आजचा काळ इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा आहे. फास्ट सक्सेस, फास्ट मनी, फास्ट रिझल्ट, पण ते टिकत नाही. आज जो खरा सक्सेसफुल आहे त्याने पेशन्स न ठेवलेला आहे. आजचा बिगेस्ट प्रॉब्लेम आहे लोक लवकर गिवअप करतात.
पण जर तुम्ही थांबलात आणि प्रयत्न करत राहिलात तर यश तुमचं आहे. संयम तुमचं मन शांत ठेवतो. धैर्य तुम्हाला पुढे चालत ठेवतं. या अध्यायातून आपण शिकतो, स्टे क्लेम, कीप गोईंग, यू विल अचीव सक्सेस. ज्याच्याकडे संयम आहे त्याच्याकडे शक्ती आहे. धैर्य म्हणजे पडूनही पुन्हा उभं राहणं. तुम्ही किती पेशन्स ठेवू शकता याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. अध्याय 17 आपल्याला शिकवतो, संयम आणि धैर्य हीच यशाची खरी ताकद आहे. अध्याय 18मध्ये आपण सेवा आणि नम्रतेचं महत्त्वच पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 18, सेवा आणि नम्रता. हा अध्याय आपल्याला शिकवतो सेवा म्हणजे नेमकं काय आणि नम्रता तुमचं आयुष्य कसं बदलते. एक भक्त जो गुरूंची सेवा मनापासून करत होता. तो मोठा नव्हता, श्रीमंत नव्हता, पण त्याचं मन खूप शुद्ध होतं. तो कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा करत राहिला. लोक त्याला विचारायचे, तुला यात काय मिळतं? तो हसून म्हणायचा, मला समाधान मिळतं. आणि गुरु त्याच्या नम्रतेवर खूप खुश होते. सेवा म्हणजे काय? सेवा म्हणजे स्वतःचा विचार न करता इतरांसाठी काहीतरी करणं. नम्रता म्हणजे काय? नम्रता म्हणजे अहंकार न ठेवणं. आजचा प्रॉब्लेम काय आहे? लोक मदत करतात पण बदलीत काहीतरी अपेक्षा ठेवतात. पण खरी सेवा तीच ज्यात अपेक्षा नसते. आजचा काळ इगो आणि कॉम्पिटिशननं भरलेला आहे. लोक स्वतःला मोठं दाखवतात, पण खरं मोठेपण हे नम्रतेत असतं. आज जो हंबल आहे तोच लोकांच्या मनात राहतो. आजचा मेसेज सिंपल आहे, लोकांना इम्प्रेस करण्यापेक्षा त्यांना हेल्प करा. सेवा तुमचं मन शुद्ध करते, नम्रता तुमचं व्यक्तिमत्व मोठं करते. या अध्यायातून आपण शिकतो, बी काइंड, बी हंबल, बी रिअल. सेवा हीच खरी पूजा आहे. जिथे नम्रता आहे तेथेच खरा महानपणा आहे. तुम्ही शेवटचं कोणासाठी निस्वार्थ सेवा केला आहे याचं उत्तर मात्र कमेंटमध्ये लिहायला विसरू नकात. अध्याय 18 आपल्याला शिकवतो, सेवा आणि नम्रता हीच खरी ताकद आहे. अध्याय 19मध्ये आपण अहंकाराचा नाश कसा होतो हे पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 19, अहंकाराचा नाश. हा अध्याय आपल्याला शिकवतो अहंकार म्हणजे काय आणि तो आयुष्य कसा बिघडवतो. एक व्यक्ती जी खूप यशस्वी होती, त्याच्याकडे पैसा होता, नाव होतं, सगळं होतं, पण त्याच्यामध्ये अहंकारही आला. तो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागला. मला सगळं माहिती आहे, मला कोणाची गरज नाही. हळूहळू लोक त्याच्यापासून दूर जाऊ लागले आणि एक दिवस त्याचं सगळं हरवायला लागलं. तो गुरुकडे जातो आणि त्याला विचारतो, मी कुठे चुकलो? गुरु शांतपणे सांगतात, तुझा अहंकारच तुझं नुकसान करत आहे. अहंकार म्हणजे काय? अहंकार म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा मोठं समजणं. आज प्रत्येकामध्ये थोडा का काय होईना अहंकार असतो, पण तो जास्त झाला की तो आपल्याला आंधळा करतो. आपण शिकणं थांबवतो आणि चुका वाढायला लागतात. आजचा काळ बघा, सोशल मीडियावर सगळे परफेक्ट दिसतात. लोक स्वतःला मोठं दाखवतात, पण खरंच जीवन वेगळं असतं. आज रिलेशनशिप तुटत आहेत. कारण काय? तर इगो आजचा बिगेस्ट प्रॉब्लेम आहे. नोबडी वॉन्ट टू से सॉरी. पण जिथे अहंकार आहे तिथे शांतता नाही. आजचा मेसेज क्लिअर आहे, इगो कमी करा, लाईफ इझी होईल. नम्रता तुम्हाला मोठं बनवते, अहंकार तुम्हाला एकटं करतो. या अध्यायातून आपण शिकतो, लर्न, लिसन, स्टे हंबल. अहंकार तुम्हाला वर नेतो असं वाटतं, पण शेवटी तोच खाली आणतो. ज्यानं मी सोडलं त्यानंच खरा आनंद मिळवला. तुमच्या आयुष्यात इगोमुळे कधी प्रॉब्लेम आला आहे का याचं उत्तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नकात. अध्याय 19 आपल्याला शिकवतं, अहंकार सोडा, नम्रता स्वीकारा. अध्याय 20मध्ये आपण सत्य आणि प्रामाणिकपणाचं महत्त्व पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 20, सत्य आणि प्रामाणिकपणा. हा अध्याय आपल्याला शिकवतो सत्य बोलणं इतकं महत्त्वाचं का आहे आणि प्रामाणिकपणा आयुष्य कसं घडवतो. एक व्यक्ती जी नेहमी खोटे बोलत होती. लहान गोष्टीतही ती सत्य लपवत होती. सुरुवातीला तिला वाटलं हे सगळं चालतं, पण हळूहळू लोकांचा विश्वास कमी होऊ लागला आणि एक दिवस कोणीही तिच्यावर विश्वास ठेवत नव्हतं. ती गुरुकडे जाते आणि विचारते, मी काय करू? गुरु सांगतात, सत्य स्वीकार आणि प्रामाणिकपणे जगायला सुरुवात कर. सत्य म्हणजे काय? जे आहे ते तसं स्वीकारणं. प्रामाणिकपणा म्हणजे काय? प्रामाणिकपणा म्हणजे कोणत्याही परिस्थितीत खरं राहणं. आजचा प्रॉब्लेम काय आहे? लोक रिॲलिटी लपवतात, पण खोटं जास्त काळ टिकत नाही. सत्य कधी ना कधी समोर येतंच.
आजचा काळ बघा, सोशल मीडियावर फेक लाईफ दाखवलं जातं. लोक परफेक्ट दिसण्याचा प्रयत्न करतात, पण खरं आयुष्य वेगळं असतं. आज रिलेशनशिप का तुटतात? कारण ट्रस्ट नाही. आणि ट्रस्ट का तुटतो? कारण प्रामाणिकपणा नसतो. आजचा मेसेज सिंपल आहे, खरी राहा, लाईफ सोपी होईल. सत्य कधीच हारत नाही. प्रामाणिकपणा तुमचं नाव मोठं करतो. या अध्ययनातून आपण शिकतो, बी रिअल, बी हॉनेस्ट, बी ट्रू. खोटं तुम्हाला काही काळ वाचवू शकतं, पण सत्य तुम्हाला आयुष्यभर मजबूत ठेवतं. विश्वास मिळायला वर्ष लागतात आणि तो गमवायला एक क्षण पुरेसा असतो. तुम्ही नेहमी सत्य बोलता का? कमेंटमध्ये ट्रूथ म्हणून लिहा, जर तुमचं उत्तर हो असेल तर. अध्याय 20 आपल्याला शिकवतं, सत्य आणि प्रामाणिकपणा हीच खऱ्या आयुष्याची पायाभरणी आहे. अध्याय 21मध्ये आपण आशीर्वाद आणि यशाचा अनुभव पाहणार आहोत. श्री गुरुचरित्रमधील अध्याय 21, आशीर्वाद आणि यश. हा शेवटचा अध्याय आपल्याला सांगतो, आशीर्वाद मिळाल्यावर आयुष्य कसं बदलतं आणि खऱ्या यशाचा अर्थ काय आहे. ज्याने भक्ती, संयम, नम्रता आणि सत्याचा मार्ग स्वीकारला, त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ लागतो. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य होऊ लागतात. ज्यांच्या प्रयत्नांना दिशा मिळते आणि त्यांच्या जीवनात यश येते. तो समजतो हे फक्त माझ्या मेहनतीमुळे नाही, तर हे गुरुच्या आशीर्वादामुळे आहे. आणि त्या क्षणी त्याला खरी शांती मिळते. आशीर्वाद म्हणजे काय? आशीर्वाद म्हणजे कोणीतरी तुमच्यावर सकारात्मक ऊर्जा टाकणं. यश म्हणजे काय? यश म्हणजे फक्त पैसा किंवा नाव नाही. यश म्हणजे आंतरिक समाधान. आज लोक काय शोधतात? सक्सेस. पण खरं सक्सेस म्हणजे मन शांत असणं. आजचा काळ लोक खूप मेहनत करतात, पण तरीही खुश राहत नाहीत, कारण त्यांना बाहेरचं सक्सेस हवं असतं. पण आतून शांतता नसेल तर सगळं व्यर्थ वाटतं. आजचा मेसेज सिंपल आहे, आशीर्वाद आणि मेहनत दोन्ही बरोबर असतील तरच खरा सक्सेस मिळतो. आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी शुद्ध मन, नम्रता आणि विश्वास लागतो. यश फक्त प्रयत्नावर नाही, तर ते कृपा आणि आशीर्वादावरही अवलंबून असते. जेव्हा तुम्ही योग्य मार्गावर असता तेव्हा युनिवर्स तुमच्यासोबत असतं. या अध्ययनातून आपण शिकतो, स्टे हंबल, स्टे फेथफुल, सक्सेस विल फॉलो. खरी यशस्वीता म्हणजे मनाची शांती. जिथे आशीर्वाद आहे तिथे अपयश टिकत नाही. तुमची मेहनत, गुरूंची कृपा म्हणजेच अजेय शक्ती. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधी असं वाटलं आहे की कोणाचा तरी आशीर्वाद तुमच्यासोबत आहे? जर उत्तर यस असेल तर कमेंटमध्ये ब्लेस्ड म्हणून लिहायला विसरू नकात. अध्याय 21 सोबत आपला आजचा प्रवास पूर्ण होतो. अध्याय 10 ते अध्याय 21मध्ये आपण शिकलो, श्रद्धा, निष्ठा, संयम, भक्ती, सेवा, सत्य आणि आशीर्वाद. आणि सर्वात मोठी शिकवण म्हणजे जेव्हा तुमचं मन शुद्ध असतं तेव्हा आयुष्य आपोआप योग्य दिशेला जातं. हा प्रवास येथे संपत नाही, तो तुमच्या आयुष्यात पुन्हा सुरू होतो. भगवान दत्तात्रय यांची कृपा तुमच्यावर कायम राहो. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव राहायला विसरू नकात. त्याचबरोबर भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकात. माहिती देताना जर काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात, नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.